कोल्हापूरकरांना अतिशय मोठा दिलासा आहे, कारण कोल्हापूरकरांची जुनी मागणी आता पूर्ण झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्किट बेंच हे सुरू होणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आराध्य यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्या प्रकरणावरती आता आपली प्रतिक्रिया दिली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कोल्हापूरकरांकडून सर्किट बेंच सुरू होण्यासंदर्भात मागणी केली जात होती। अखेर आता ही मागणी पूर्ण झालेली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच सुरू असणार आहे, ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्र वासियांना अतिशय मोठा दिलासा हा म्हणावा लागेल। कोल्हापूरकरांची जुनी मागणी ही पूर्ण करण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी आता सर्किट बेंच सुरू होणार आहे। तर या संदर्भातला जो आदेश आहे, जो निर्णय आहे, तो न्यायमूर्तींनी दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आराध्य यांनीही या संदर्भातली घोषणा केली आहे। कोल्हापूरकरांची अतिशय जुनी मागणी ही पूर्ण झाली आहे। त्यामुळे वकील वर्गातून देखील आता या संदर्भातला जल्लोष साजरा करण्यात येईल असल्याचं पाहायला मिळतंय। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आराध्य यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। तर वकील वर्गामध्ये आता मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव पाहायला मिळतोय, कारण कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती की पश्चिम महाराष्ट्रासाठी हे सर्किट बेंच सुरू व्हावं। अखेर या संदर्भातली घोषणा करण्यात आल्यानंतर वकील वर्गातून आता हा आनंद साजरा करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्यावरती आता या घोषणेवरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था आता उपलब्ध करून दिलेली आहे। उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच हे 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही विशेष न्यायदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही अतिशय जुनी कोल्हापूरकरांची मागणी होती आणि अनेक वर्ष त्यासाठी लढाही देण्यात आला। तर कोल्हापूरमध्ये वकिलांनी जल्लोष साजरा केल्याचं देखील या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतंय। तर गेल्या इतक्या वर्षांची मागणी अखेर पूर्ण झालेली आहे। कोल्हापूर वासियांमध्ये आता मोठा दिलासा सध्या पाहायला मिळतोय। तर उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था ही अखेर करून देण्यात आलेली आहे। येत्या 18 तारखेपासून ही न्यायदानाची व्यवस्था कार्यान्वित होईल। सर्किट बेंच येत्या 18 तारखेपासून कोल्हापूरमध्ये सुरू होईल। मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था अखेर उपलब्ध करून दिलेली आहे। उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आता 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल।